श्रीराम. नमस्कार. आज 29 मे 2021. ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 45. मागील दीड आठवडा माझ्या मातोश्रींचा देहांत झाल्यामुळे आणि सुतकात असल्या कारणाने निरूपण काय झाले नाही. ज्ञानेश्वरी पसायदान ह्या निरूपणाची जी आपण नेहमी सुरुवात करतो ती तुकाराम महाराजांच्या अभंगांनी करतो. जी स्तुती माऊलींची तुकाराम महाराजांनी केलेली आहे त्या ओवीनी आपण आजही निरूपणाला सुरुवात करू. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. जगद्गुरु जगाचे बाप असे तुकोबाराया आणि त्यांनी माऊलींचं केलेलं हे वर्णन हे कायम एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आपण म्हणलं तरी चालेल. घटना कशी? कारण श्रेष्ठत्व हे सिद्ध करायला लागतं आणि जे सिद्ध केलेलं श्रेष्ठत्व असतं त्याला जो पावती देतो तो सुद्धा तेवढाच योग्यतेचा लागतो. म्हणून इथं तुकोबा महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, तुकोबारायांनी माऊलींना जे ज्ञानियाचा राजा ही उपमा दिलेली आहे याचा अर्थ असा की नुसतं माऊलींचं वर्णन करता करता आपल्याला तुकोबा महाराजांचं स्थान पण कळतं. प्रत्येक गोष्ट ज्ञानेश्वरीतली, भगवद्गीतेतली प्रत्येक ओवी ही एक ग्रंथ होऊ शकते. अर्थ बघायला गेला तर प्रत्येक वेळी नवीन अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये सापडू शकतो. आत्ता 1-2 दिवसापूर्वी एका काकूंचं बोलणं झालं की ज्ञानेश्वरी कशी आपल्याला समजून घेता येईल. ज्ञानेश्वरी वाचतो. बऱ्याच ठिकाणी आपण बघितले, पुण्यातसुद्धा भगवद्गीतेचे क्लास असतात. भगवद्गीता 1-1.5 महिन्यात मुखोद्गत करून घेतात. पण अर्थ नुसता ढोबळ अर्थ सांगून उपयोग नाही, खोलात शिरणं गरजेचं आहे. जसं झाडांना मुळाला जर पाणी मिळालं नाही तर तुम्ही नुसतं वरती खोडाला आणि पानांना ओलं करून काही उपयोग नाही, ते झाड वाळणारच आहे. म्हणून जर आपली वृत्ती, आपली प्रवृत्ती, आपले विचार, आपलं ज्ञान ह्याला जर बढावा द्यायचा असेल, वाढवायचा असेल तर मुळापाशी जाणं खूप गरजेचं असतं. म्हणून जरी तुम्ही झाडाच्या पानांना अगदी पाणी फवारलं नाहीत पण झाडाच्या मुळाशी पाणी घातलं तर आपोआप मुळापासनं पानापर्यंत पाणी पोचणार आहे. तसं जे अभ्यास करतात, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, गीतेचा अभ्यास करतात, गाथेचा अभ्यास करतात, त्यांनी मुळाशी जाणं गरजेचं आहे. नुसतं तुकाराम गाथा किंवा ज्ञानेश्वरी हे हातात घेऊन वाचायला सुरुवात करणं हे योग्य नाही. अर्थात आम्हाला ही डॉक्टरांनी सवय लावून दिली होती की मुळाशी जा. रोगसुद्धा मुळापासून उपटला तरच तो कायमची व्याधी जाते. पण तो वरच्यावर जर नुसतं तुम्ही बरा करायचा प्रयत्न केला तर तो एकतर आपल्या शरीरात मुरतो आणि कायम तोंड वर काढत असतो. तसे मनुष्याच्या मनामधले विचार असतात ते रुजायला पाहिजेत. रुजणं म्हणजे काय की जे मुळापर्यंत जातात त्यालाच रुजणं म्हणतात. म्हणून इथं तुकोबा महाराजांनी माऊलींचं जे वर्णन केलेलं आहे, ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, त्याच योग्यता, तीच योग्यता तुकोबा महाराजांची आहे. मागच्या निरूपण भाग 44 आपण जेव्हा थांबलो होतो तेव्हा पाहिलं होतं की विठ्ठलपंत ज्यांना सिद्धेश्वराच्या मंडपात तेव्हाचे जे काही अधिकारी होते, न्यायाधीष्ट अधिकारी होते, त्यांनी थोड्या प्रमाणात जशी सवलत म्हणतो तशी विठ्ठलपंतांना दिलेली होती. आणि ती सवलत नरहर पंत आणि गोविंद बुवा
यांच्या मध्यस्थीने वास्तविक पाहता हे काम झालेलं होतं. मुलांना तुम्ही ज्ञान प्रदान करू शकता, पण त्यांना कुठले संस्कार करण्याचे अधिकार नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. मुंज करण्याचा अधिकार नाही, कारण तो निर्णय घ्यायची आणि तो निर्णय सांगायची क्षमता आणि अधिकार आमचा नाही, असं नरहर पंतांनी विठ्ठल पंतांना सांगितलेलं असतं. काशीचे रामशास्त्री आल्यावर याचा न्यायनिवाडा होईल एवढं बोलून तेव्हा जो न्यायनिवाड्यासाठी जी सभा जमवलेली असते ती महादेव भटांच्या चिडचिडीनेच संपते. विठ्ठलपंत घरी येतात आणि ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांना ज्ञान प्रदान करण्यासाठी सुरुवात करतात. आणि मग जेव्हा पहिल्या दिवशी ज्ञान प्रदान केलं जातं आणि घरी येतात झोपडीत, तेव्हा दरवाजाच्या उंबरठ्यावर, बघा झोपडीला उंबरठाच त्याच्यामध्ये म्हटलेला आहे, म्हणजे झोपडी जरी असते तरी उंबरठा. उंबरठा म्हणजे काय, तर आपण म्हणतो घराला उंबरठा हवा, पण उंबरठा म्हणजे काय, तर मर्यादा. उंबरठ्याचा अर्थ बऱ्याच जणांना वाटतं की घराला उंबरठा असावा, पण तो कशाला, ते दरवाजाला स्टॉपर म्हणून नाही, तर उंबरठा म्हणजे मर्यादा. कितीच्या आत घरामध्ये यायला पाहिजे, म्हणजे उंबरठ्याच्या आत किती वाजता पाहिजे, म्हणजे घरातलं संस्कारांचं, विचारांचं, नियमांचं पालन त्या उंबरठ्याच्या आतमध्ये व्हायला लागतं. आणि ज्यावेळी मनुष्य उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकतो म्हणजे मर्यादा ओलांडतो. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्य आता व्यावहारिक दृष्टिकोनातनं मनुष्य उंबरठा ओलांडून बाहेर जाणारच, पण तो ओलांडताना आपल्यावरती काय संस्कार आहेत, आपल्याला आईवडिलांनी काय शिकवलेलं आहे, आपल्याला विद्यालयात काय शिकवलेलं आहे, याचं भान त्यांनी ठेवायचं आणि मग बाहेर पाऊल टाकायचं. म्हणून उंबरठा असतो, तर हे लक्षात ठेवा. हल्ली फ्लॅट बेट यांना उंबरठे आता इतिहास जमा झाले म्हणलेत तरी चालेल, पण कशासाठी पाहिजेत, तर शास्त्रीय महत्त्व हे आहे की मर्यादा. तसं उंबरठ्यामध्ये उभं राहून रुक्मिणी तिघा जणांना ओवाळते आणि तो दिवस संपतो. इथपर्यंत आपण आलेलो होतो. दुसऱ्या दिवसापासून परत पठणाला सुरुवात होते. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर पहाटेच उठून विठ्ठलपंतांबरोबरच इंद्रायणीच्या काठी त्या सूर्योदयाला, त्या सूर्याला, त्या उषक काल जो समय असतो त्या समयाला आणि सूर्यदेवतेला आवाहन करण्यासाठी इंद्रायणीच्या काठी जातात. एकतर संस्कार करताना घरामध्ये किंवा इंद्रायणीच्या काठी एवढा दोनच भाग आणि या दोनच जागा यांच्यासाठी तेव्हा शिल्लक असतात, कारण बाकी इतर ठिकाणी समाजाने त्यांना येण्यास बंदी घातलेली असते. इकडं यायचं नाही, इकडनं जायचं नाही, आणि गेलात तरी 100 प्रकारच्या टोचण्या त्यांना बोलल्या जायच्या. आणि विठ्ठलपंत हे टाळत होते. मला जी अवहेलना, जे बोल ऐकायला मिळतात, लोक ऐकवतात, ते आपल्या मुलांना ऐकायला मिळू नये आणि त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून एका बापानी मुलांसाठी केलेले ही मर्यादा आहे. आणि मग जसं पुढं ज्ञान सुरू होतं, विठ्ठलपंत मागच्या निरूपणात सांगितलं, आपण थांबलो होतो तेव्हा, की चारी वेदांच्या बाबतीत दोन्ही निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांना सांगितलं जातं. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे मुख्यतः 3 वेद आहेत. आणि अथर्ववेद हा चौथा, जो मंत्रशास्त्रांनी परिपूर्ण आहे, ऋचांनी परिपूर्ण आहे, तर ह्याचं अध्ययन विठ्ठलपंत ह्या दोघांना समजावून सांगत असतात. आणि हे समजावून सांगताना ज्ञानेश्वरांना प्रश्न पडतो
की समोर बाबा सांगतायत तर खरं. आता इथं मी शब्द बाबा वापरला आहे. त्याचं काय आहे की काही वेळा माणूस गुरु आणि शिष्य ह्याच्यामध्ये जेव्हा केलं तेव्हा अधिकाराचा वापर होतो. पण मुलगा आणि बाप असं जेव्हा येतं तेव्हा ते अंतर कमी होतं. म्हणजे निर्भयता येते, कुठं भय वाटत नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराज जसं विठ्ठलपंत सांगत असतात या चारी वेदांच्या बाबतीत, तेव्हा म्हणतात एक प्रश्न आहे, विचारू का? विठ्ठलपंतांना मनातनं आनंद होतो की मुलांनी दुसऱ्याच दिवशी प्रश्न विचारला, म्हणजे मुलं नक्कीच हुशार आहे. आणि ज्ञानेश्वर विठ्ठलपंतांना प्रश्न विचारतात, बाबा ऋग्वेद म्हणजे काय? ऋग्वेदातल्या ऋचा तुम्ही रोज म्हणता, श्लोक तुम्ही म्हणता, पण ऋग्वेद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? आणि मग विठ्ठलपंत ज्ञानदेवाला सांगतात, ज्ञानदेवा तुझा प्रश्न अतिशय उत्तम आहे. ऋग्वेद म्हणजे, जेव्हा त्यांनी फोड करून सांगितली, ऋक ऋषीतला कमळातला अधिक वेद असा तो शब्द, ऋग्वेदाची फोड अशी होते. ऋक म्हणजे काय तर संपत्ती, आणि वेद म्हणजे काय तर जाणणं, समजावून घेणं, त्याचा अर्थ असा होतो. मग ज्ञानेश्वर म्हणतात की म्हणजे काय आहे, संपत्ती आणि जाणून घेणं याचं मला कळलं नाही बाबा. आणि मग विठ्ठलपंत सांगतात की मनुष्याजवळ ज्ञानाची संपत्ती असणं खूप गरजेचं आहे. मनुष्याजवळ सुखावह ज्या गोष्टी असतात त्यालाच मनुष्य संपत्ती म्हणतो, पण ती नष्ट होणारी असते, कमी जास्त होणारी असते. आणि ज्ञानाची संपत्ती ही कायम वाढतच जाते. आणि नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, तर ते ज्ञान जाणतं हवं, म्हणून त्याला ऋग्वेद म्हटलेलं आहे. ऋग म्हणजे संपत्ती, म्हणजे ज्ञान. ही संपत्ती काय आहे तर ज्ञान आहे, ग्रंथ आहेत, स्तोत्र आहेत, आणि वेद म्हणजे ते जाणणं. आणि म्हणून ह्याला ऋग्वेद असं म्हटलेलं आहे. जे ज्ञान पद्यात्न आहे ते जाणणं म्हणजे ऋग्वेद. कारण थोडासा विचार केला तर स्तोत्र आणि मंत्र हे वाचताना ऐकताना सोपं वाटतं, पण त्याचा जेव्हा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असतो तेव्हा तिथं मनुष्य अडकतो. म्हणून इथे विठ्ठलपंत ज्ञानदेवांना सांगतात की ऋचा, मंत्र आणि स्तोत्र या गोष्टी पाठांतर करणं वेगळं. ही संपत्ती आहे, ही तर आपल्याला मिळवायचीच आहे, पण ती काय आहे, प्रत्येक मंत्रामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येक स्तोत्रात काय दिलेलं आहे हे जाणणं म्हणजेच त्या वेदाचं पठण केल्यासारखं होतं. म्हणून त्याचा अर्थ असा ऋग्वेद असा त्यांनी सांगितला, विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांना सांगितला. आणि मग आता विठ्ठलपंत म्हणतात की तू प्रश्न ज्ञानदेवा विचारला, आता मी तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारतो. दोघंही निवृत्ती आणि ज्ञानदेव सरसावून बघतात की आता आपल्याला काय प्रश्न विचारला जाणार. आणि त्यांना प्रश्न असा विचारतात विठ्ठलपंत की देव कुठं असतात? आणि दोघंही एकदम, निवृत्ती आणि ज्ञानदेव, आकाशाकडे बोट दाखवतात. म्हणतात बाबा देव आकाशात असतात. पण मला इथे एक प्रश्न आहे, असं निवृत्ती लगेच पुढचं वाक्य उच्चारतो. आणि वास्तविक विठ्ठलपंतांना हे अपेक्षित असतं की आपल्या मुलांनी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारावे, कारण जी व्यक्ती जास्तीत जास्त प्रश्न विचारते ती व्यक्ती ज्ञानी असते, विचारी असते. ज्यांना प्रश्नच पडत नाहीत याचा अर्थ ते विचार करत नाहीत. जे नुसतं म्हणतात हो समजलं, याचा अर्थ त्यांना समजलेला नाही आहे, पण त्याचा प्रश्न येतो याचा अर्थ नक्कीच त्यांना समजलं आहे आणि त्यांची वैचारिक बुद्धी त्या गोष्टीमागं, त्या ज्ञानामागं चालू झालेली आहे, हे समजायला पाहिजे. आणि निवृत्तीनाथ इथं विठ्ठलपंतांना विचारतात की देव तिकडं आहेत आकाशात, आपण इथं जमिनीवरती पृथ्वीवरती आहोत. मग आपण त्यांना जर काही द्यायचं असेल, जर त्यांच्याशी संभाषण साधायचं असेल तर ते कसं साधायचं? काय प्रश्न आहे बघा निवृत्तीनाथांचा.
शिक्षणाला सुरुवात करून हा दुसराच दिवस आहे. म्हणजे याचा अर्थ असं कळतं की निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अगोदर ज्ञानाचा किती विचार करत असतील. आणि मग विठ्ठलपंत त्यांना सांगतात की निवृत्ती, तुझा प्रश्न अतिशय सुंदर आहे. म्हटले देवाशी संपर्क साधायचा म्हणजे देव यज्ञ करायला लागतो. हा नुसता शब्द विठ्ठलपंत उच्चारतात आणि ज्ञानदेव लगेच म्हणतात, पण बाबा यज्ञ म्हणजे काय? विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावरती एक हसू जे मनामध्ये उमटतं तसं प्रतिक्रिया दिसत असते. आणि ज्ञानदेवांच्या ते लक्षात येतं. ते म्हणतात, बाबा माझा प्रश्न चुकीचा आहे का? ते म्हटले, नाही बाळा, देवांशी जर संपर्क करायचा असेल तर देव यज्ञ करायला लागतो. आणि तू मला विचारतोयस की यज्ञाचा अर्थ काय? तर यज्ञ म्हणजे त्याग. पण मग ज्ञानेश्वर महाराज विचारतात की बाबा त्याग म्हणजे काय? म्हणजे त्याग कशासाठी करायचा? कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा? आणि मग विठ्ठलपंत म्हणतात की पूर्ण गोष्ट नीट समजावून घे. घाईघाईनी प्रश्न विचारणं हे सुद्धा कधीतरी अयोग्य ठरतं. आणि मग विठ्ठलपंत त्यांना सांगतात की देवयज्ञ म्हणजे काय? की अग्नीला प्रज्वलित करायचं, कुंडामध्ये प्रज्वलित करायचं. एखाद्या प्रत्येक जेवढ्या देवता आहेत त्या प्रत्येक देवतेंचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. की एखाद्यांच्या घरी कसं जायचं, आपण ब्राह्मणवाडीत गेल्यानंतर जेव्हा आजोबांच्या घरी जातो तेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो का? तर नाही, त्यांच्याच घरी जातो. तसं एखाद देवतेला जर काही आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असेल तर अशा कित्येक गोष्टी आहेत, कित्येक समिधा आहेत, कित्येक वनस्पती आहेत की त्या देवतेला ती आवडते. आणि ती वनस्पती जसा हा जो साडणीवीर आहे, त्या साडणी शब्द तिथं वापरला विठ्ठलपंतांनी. साडणीस्वार शब्द वापरला. साडणीस्वार म्हणजे काय? तर आत्ताच्या भाषेमध्ये पोस्टमन, जो इकडचा निरोप तिकडं देणारा किंवा इकडची चिठ्ठी तिकडं देणारा. तेव्हाच्या काळामध्ये ते साडणीस्वार असा शब्द वापरला जायचा. की जसा साडणीस्वार इकडचा निरोप तिकडं देतो तसा हा अग्नीमध्ये आपण ज्या आहुती देतो आणि ज्या देवाला आहुती देतो आणि ज्या देवतेचा आपण मंत्र उच्चार करतो, त्याला जे आवाहन करतो की तुला मी आता हे पाठवत आहे आणि त्याप्रमाणे आपण समिधा त्या कुंडामध्ये मोकळ्या करतो, त्याबरोबर जो अग्नी प्रज्वलित होतो तो अग्नी त्या देवतेपर्यंत जाऊन पोचतो. ह्याला त्याग म्हटलेला आहे. त्या समिधांचा त्याग करायचा आहे, आपल्याला सोडायचा आहे. एखाद्या देवतेला आपलंसं करायचं असेल तर तुमचं समर्पण पण तेवढं महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञानदेवा तू लक्षात ठेव. विठ्ठलपंत यज्ञ म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय हे या दोन्ही मुलांना समजावून सांगत असतात. आणि हे सांगत असतानाच, आणि हा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे हे पण तुम्ही विसरू नका. आणि मग निवृत्ती प्रश्न विचारतात, मग ब्राह्मणांनाच अधिकार काय आहे? इतर जणांनी जर यज्ञ केला तर चालत नाही का? आणि मग विठ्ठलपंत म्हणतात तसं नाही आहे. काही अटी नियम ह्या वेदांपासनं ठरवून दिलेले आहेत, त्याला नियम केलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जो दान धर्म करतो, आणि आपण दान घेणारे आहोत, ब्राह्मणाचा मुख्य कार्यभाग आहे दान घेणं आणि दान देणं. आणि ज्ञानेश्वर महाराज प्रश्न विचारतात, पण बाबा दान म्हणजे काय? दान घेतं कोण आणि देतं कोण? बघा, जसं ज्ञान पुढं जात असतं तसे प्रश्न पण कसे निर्माण होत जातात. आणि मग इथं विठ्ठलपंत म्हणतात की दान म्हणजे आपल्या इथं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र अशा ज्या 4 जाती आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण ही जे आहे ती ब्राह्मण लोक दान मागतात. जर आपण भिक्षा मागतो तसं मागतो. पण ब्राह्मणांकडेच दान मागण्याची
भिक्षा मागायची अनुमती आहे असं धर्मात सांगितलेलं आहे. जो दान देतो, नीट ऐका बरं का, जो दान देतो त्याच्या जवळचा जो पुण्याचा संचय असतो हा वाढतो, आणि जो दान घेतो त्याच्याजवळचा पुण्याचा जो संचय असतो तो कमी होतो. हे नीट लक्षात ठेवायचं. आपण दान धर्म खूप करत असतो, तर कशा पद्धतीने हे कार्य करतं ते इथे विठ्ठलपंतांनी निवृत्ती आणि ज्ञानदेवांना सांगितलेलं आहे. आणि मग मध्येच ज्ञानदेव त्यांना प्रश्न विचारतात, पण बाबा हे काय, मला कळलं नाही म्हणे, दान देतो तो सर्वश्रेष्ठ, त्याचं पुण्य वाढतं आणि जो घेतो त्याचं कमी होतं, असं कसं? आणि मग विठ्ठलपंत ज्ञानदेवाला म्हणतात, ज्ञानदेवा, मगाशी तुला मी काय सांगितलं की घाईघाईने प्रश्न विचारू नये. जेव्हा भगवद्गीतेचा अध्याय येईल, भगवद्गीतेचं आपण अध्ययन करू, तेव्हा मी तुला 13व्या अध्यायामधलं याचं महत्त्व नक्कीच पटवून सांगेन. पण आत्ता तुम्हाला जेवढं समजायची गरज आहे तेवढं थोडक्यात सांगतो की आपण, आणि हे नुसतं विठ्ठलपंत म्हणतात आणि लगेच निवृत्ती म्हणतात, पण बाबा आपण पण भिक्षेवरतीच जगतो की, म्हणजे आपलं पण पुण्य कमी होत असणार. त्याबरोबर विठ्ठलपंत म्हणतात, निवृत्ती तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण हा एक भाग झाला, पूर्ण ऐकून घ्या म्हणजे ज्ञान व्यवस्थित प्राप्त होतं. अर्धवट ज्ञानावरती जग चालू नये. जो ज्ञान देतो, आपण, जसा तुझा प्रश्न आहे की आपण सुद्धा भिक्षा मागतो, पण त्याच्यात सुद्धा नियम आहेत, ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. असं म्हणून विठ्ठलपंत दोघांना नियम सांगतात की ब्राह्मणांनी दान मागाचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांनाच आहे. त्याचं कारण असं की इतर कामं करायचं ते करू शकतात, पण तो अधिकार इतर जणांनी ब्राह्मणांना दिलेला नाही आहे. काही गोष्टी त्या जातीमध्ये, त्या धर्मामध्ये ह्या ठरवून दिलेल्या आहेत, आणि हे करताना जातीभेद कुठेही होता कामा नये. आपण नीट वाक्य समजून घेतलं पाहिजे, कारण जर समजून घेतलं नाही तर ह्याच्यामधनं उद्रेक होऊ शकतो, ह्याच्यामधनं विषण्णता पसरू शकते. ब्राह्मणांना अधिकार आहे ब्राह्मणांच्याच घरी भिक्षा मागायची आणि 5च घरी भिक्षा मागायची. बाळांनो, हे लक्षात ठेवा की 5च घरामध्ये भिक्षा मागायची, आणि ती भिक्षा मागताना चुकून एखादं क्षत्रिय किंवा वैश्य यांचं घर आलं तर कोरडीच भिक्षा घ्यायची, त्यांच्याकडनं ओली भिक्षा घ्यायची नाही, आणि क्षुद्रांकडनं तर घ्यायचीच नाही. आणि तिथं ज्ञानेश्वर लगेच म्हणतात की शूद्रांकडनं का नाही घ्यायची, त्यांनी काय पाप केलेलं आहे. त्याबरोबर विठ्ठलपंत म्हणतात, धर्माने काही गोष्टी बांधून दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक माणसाने त्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य हा मनुष्यच आहे, त्या भगवंतानीच त्याच्या निर्मिती केलेली आहे, पण काही अटीनियम या घालून दिलेल्या आहेत की ब्राह्मणाकडंच जर भिक्षा मागितली तर ती 5च घरात मागायची, आणि त्या दिवसापुरती पुरेल एवढीच मागायची, त्याचा संचय करून ठेवायचा नाही. मागितलेली भिक्षा त्या दिवशी संपलीच पाहिजे. आणि भिक्षा जी आपण घेतो ती जेव्हा घरी आणतो तेव्हा त्याचे 3 भाग पहिले बाजूला काढून ठेवले पाहिजेत. एक देवतेसाठी, एक गोग्रास गायीसाठी, आणि तिसरा जलचर, नदीमध्ये जे जलचर प्राणी आहेत, जलचर, त्यांना आपण हा घास अर्पण करायचा आहे. आणि मग जे उरलेलं आहे त्याच्यात आपण भोजन शिजवून खाऊ शकतो. आणि एवढं बोलल्यानंतर न राहून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलपंतांना प्रश्न विचारतात, मग बाबा आपण जर भिक्षेचं जर जेवलो तर मग आपलं पुण्य कमी होत नाही का? विठ्ठलपंत हसतात आणि म्हणतात, ज्ञानदेवा, तुझा प्रश्न बरोबर आहे, आपलंही पुण्य कमीच होतं, ब्राह्मणांचंही पुण्य कमी होतं. म्हणूनच ब्राह्मणांनी वेद, स्तोत्र, मंत्र हे अधिकार ब्राह्मणांना दिलेले आहेत की आपल्याला भिक्षा मागून आपलं जे पुण्य जमा झालेलं आहे
ते जसं खर्च होतं, जसं कमी होतं, तसंच ते परत भरण्यासाठी आपल्याला मंत्र उपासना, दैविक उपासना ही करणं गरजेचं आहे. म्हणून आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आत्तासुद्धा जगतामध्ये जगताना की कधीही धर्माच्या बाबतीत बोलू नये, पण आपण ज्या पिंडात जन्माला आलेलो आहे त्याचा नियम काय वेदांमध्ये लिहून ठेवलेले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण ब्राह्मणांमध्ये का म्हणतो, आपण बघतो का कुठं एखादे संस्कार असतात, पूजा असतात, काही असतं, कोणाकडेही असो, जाती धर्म करूच नाही, कोणाकडे जरी असलं तरी तो पूजा संघाचा अधिकार ब्राह्मणालाच असतो. त्याचं कारणच हे आहे की जे पुण्य ब्राह्मण त्याच्याकडे गेला, जे दान त्याला मिळतं, ते दान दिल्याबरोबर जो दानी आहे त्याचं पुण्य वाढतं आणि दान घेणाऱ्याचं पुण्य कमी होतं. पण मुलांना इथे गोष्ट लक्षात ठेवा, आणि विठ्ठलपंत सांगतात की दान देणाऱ्याने जरी दान दिलं तरी दान घेणाऱ्यावरती अवलंबून असतं की ते दान घ्यायचं का नाही. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एका बाजूनी विठ्ठलपंत पुढं आपल्या मुलांना जर समाजाने स्वीकारलं नाही तर कसं जगायला लागणार आहे, आणि त्याच्यासाठी काय अटी नियम त्यांना पाळावे लागणार आहेत, आणि त्या अनुषंगानेच त्यांना जीवन व्यतीत करायचं आहे हे सुद्धा सांगत असतात. की जीवन कसं आहे की एखादी गोष्ट मिळाली, ज्ञानदेवा, अरे आपल्याला समोरच्यानी दान दिलं, त्यांनी सगळं रीतं जरी केलं तरी आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यावं, आणि जर उरत असेल तर ते वाटून टाकावं. हा सृष्टीचा, हा वेदांचा नियम आहे. आणि एवढं गोष्ट बघता बघता, ऐकता ऐकता ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ विचार करत असतात. एका बाजूने ऐकणं चालू असतं, एका बाजूने विचार चालू असतात. आणि विठ्ठलपंत म्हणतात, चला ओंकाराची वेळ झाली. आणि मग ज्ञानदेव म्हणतात, बाबा ओंकार रोजच म्हणायचा का हो? आणि मग विठ्ठलपंत म्हणतात, मी आधीच सांगितलं, मंत्रांचा राजा जिथपासनं, शब्द बघा, जिथपासनं मंत्राचं उगम झालेला आहे, स्तोत्रांचा उगम झालेला आहे, त्यातला अधिकारी राजशब्द हा ओम आहे. कारण मुलांनो, ओमपासनंच या ब्रह्माची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून कुठली गोष्ट करताना ओंकार हा पहिल्यांदा म्हणायला पाहिजेत. ओम म्हणजेच गणेश. गणेशाची साधनासुद्धा पहिल्यांदा करायला हवी, कारण ती संकटांना दूर करणारी देवता आहे. आणि मग इथं ज्ञानेश्वर म्हणतात की मग बाबा, त्या गणपतीला जर आपण प्रसन्न करायचं असेल तर त्याच्यासाठी देवयज्ञ करायला लागत नाही का? विठ्ठलपंत परत एकदा मिश्किलपणे हसतात, कारण मुलांचे प्रश्न इतके त्यांना विचार करणारे, लावणारे असतात, आणि बुद्धिवंत माणसंच हे प्रश्न विचारू शकतात याची खात्रीसुद्धा विठ्ठलपंतांना पटलेली असते. आणि ते म्हणतात की बाळाज्ञाना, ओंकार म्हणलं की ओंकार एका जागी बसून म्हणणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. म्हणून आपण देवतेचं आवाहन करताना, कुठल्याही मंत्राची सुरुवात करताना ओंकारपासून करावी. आणि ओम ह्याची साधना आहे मुलांनो, ही रोज तुम्हाला करणं प्राप्त आहे. कारण यांनी देहाचं कुंड, देहाचा अग्नी, देहाचं जो यज्ञ पेटणार आहे हा कायम प्रज्वलित राहतो. आणि त्या देवतेशी, ज्या इष्टदेवतेचं तुम्ही स्मरण कराल तशाशी तुमचा संपर्क राहतो, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून ओंकार साधना ही रोज व्हायला पाहिजे. आणि मग ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ विठ्ठलपंत म्हणतात, पण बाबा आज आपण ओंकार सुरुवात केलीच नाही. आणि मग विठ्ठलपंत म्हणतात की आज आपण सुरुवात करताना जी उषाची, सूर्याची ऋचा म्हटली ऋग्वेदाची, त्याच्यामुळं आपण ओंकार म्हटला नाही. पण एखादी गोष्ट तुम्ही जसं मला नजरेस आणून दिली तसंच आपल्याकडनं जीवनात चूक होणार नाही हे मनुष्यानी
कायम लक्षात ठेवावं. आणि एका प्रकारे एका बापाला विठ्ठलपंतांना अभिमान वाटला की रोज नित्य साधना करणारा मी आज ओंकाराने सुरुवात केली नाही, तर त्या मुलांनी निदर्शनास आणून दिलं. आणि रुक्मिणी लांबनं हे सर्व पाहत असते. त्या दिवशीची साधना आटोपून सर्व झोपडीमध्ये घरामध्ये येतात. संध्याकाळ होते. जेवण करून मुलं झोपी जातात. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात की मुलांचा अभिमान वाटतो नाही का हो, आपण ब्राह्मण आहोत याचा अभिमान वाटतो. आणि विठ्ठलपंत म्हणतात की तू मुद्दाम तर हा प्रश्न मला विचारत नाहीयेस ना. अगं जर उद्या समाजाने जर त्यांना नाकारलं आणि त्यांना जर त्यावेळी हे ज्ञान प्राप्त नसेल तर ते जीवन जगणार तरी कसं? जीवन कसं व्यतीत करावं? दुसऱ्याच्या समोर भिक्षेकरीसारखा हात पसरण्यापेक्षा आपण माधुकरी मागून जगावं. आणि त्याचं ज्ञान ह्या मुलांना असणं खूप गरजेचं आहे. म्हणून इथपासनं मी त्यांना शिकवायची सुरुवात केली. कारण उद्या न्यायसन काय निकाल देईल हे आपल्याला सांगता येत नाही. तेव्हा मुलांना मानसिक शारीरिक दोन्ही अवस्थेमध्ये तयार असणं, त्यांनी तयार राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि एवढं बोलून रुक्मिणी तो टेंब्याचा दिवा बारीक करते आणि सर्वजण झोपी जातात. पुढं काय विठ्ठलपंत ज्ञान निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांना देतात हे पुढील भागात बघू. श्रीराम.